नमस्ते मंडळी, मी दीपा लांगड आणि माझ्यासोबत आहे समृद्धी, सिद्धी आणि तिकडे दिदी आहे. आणि आम्ही सगळेजण पवनाथडी यात्रेला आलेलो आहे. अय्यो, पूर्ण रोड ब्लॉक. अजून तर एंट्री यायची आहे. बघा गर्दी मंडळी, किती सुंदर एंट्रन्स आहे. आणि ही यात्रा. हो हो मंडळी, इकडे नॉनव्हेज सेक्शन आहे. आज एकादशी आहे. उधर जाने का नाही रे बाबा. हे पोरीनं तिकडे चला व्हेज कडे. किती दिवसांनी दिसल्या असल्या वेणलेल्या वाल्या. वाव, ब्युटिफुल फ्रेम्स आहेत बघा मंडळी, सुंदर. बाय 1 गेट 1 फ्री नेल आर्ट गाईज. माझ्या पोरी इथेच अडकलेल्या आहेत. त्याला तो पिवळा कलर पाहिजे का. गाईज, आम्ही एवढ्या चुकीच्या दिवशी आलेलो आहे. सगळे नॉनव्हेजचे स्टॉल आहेत आणि आज एकादशी आहे. आम्ही लिटरली शोधतोय की आपल्याला खाण्यासारखं इकडे काय. फायनली व्हेज लाईन मध्ये आलो आम्ही आणि इकडे आता बघू काय खायचंय. एवढ्या गर्दीत ना काही खावंसं वाटत नाही काही. तिथे काय घेतेस? चीज केक. ज्या वेळेला ना सगळी अरेंजमेंट वेगळी केलेली आहे आणि एवढी गर्दी आहे ना, खूप सारी गर्दी आहे. सगळीकडे मोमो 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 दिसतात मला. मंडळी, डोंगर पोखरून उंदीर काढला. प्रत्येक स्टॉल वरती लिटरली लाईन आहे, लाईन. आणि अर्धा तास वेटिंग आहे. अख्खं फिरून आलो सगळीकडे आणि वडापाववर आलो आम्ही. तिथे वडापाव कधी खाल्ला नव्हता का, पवनाथडी मधला. आणि इकडे बघा ही परिस्थिती बघा, जीव जायची बारीत. या पवनाथडीमध्ये खायला. आणि बघा सगळा अंदाज झाला. 10 वाजले ना की ते लाईट सगळे ऑफ करून टाकतात, कारण गर्दीच एवढी आहे. हे बघा, दिस इज समथिंग आय गॉट इज स्पेशल. हे पैसे दे त्यांना.